नमस्कार, मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज पंढरपूर येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा जो आयोजित केला होता, या मेळाव्यामध्ये मोहोळचे तरुण चित्रकार आसिफ शिकलगार यांनी यशवंतराव होळकरांचं जे अश्वारूढ चित्र काढलेलं आहे ते तैलचित्राचं आता प्रकाशन झालेलं आहे, अनावरण झालेलं आहे। मंत्री छगन भुजबळ तसेच आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे अनेक मोठे मोठे नेते, मातबर नेते इथं उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या तैलचित्राचं प्रकाशन झालेलं आहे। याच संदर्भात आपण आसिफकडून जाणून घेणार आहोत की त्याच्या चित्रकलेचा कला प्रवास कसा होता आणि हे चित्र काढण्यासाठी त्यांना काय काय प्रयास करावे लागलेले आहेत, काय काय अभ्यास करावा लागलेला आहे। तर आसिफचा हा एकूण कला प्रवास कसा होता हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर आसिफ हा अतिशय तरुण कलाकार आहे आणि मला आठवतंय की त्यांचे आणखी काही कलाकृती मी पाहिलेल्या आहेत। त्या संदर्भात आसिफ, पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजवर खूप स्वागत। नमस्कार। चित्रकलेची आवड, तुला चित्रकलेची आवड आहे हे कधी लक्षात आलं आणि कधीपासून सुरुवात केलीस? लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती। लहानपणी चित्र वगैरे मी काढत होतो। शिक्षण झाल्यानंतर जास्त मला स्कोप मिळाला। 10वी नंतर मी इथं ATD साठी ॲडमिशन घेतलं होतं। तर पंढरपूरमध्ये कोर्स मी घेतला, पण परिस्थिती काही नव्हती तशी। कोर्स पूर्ण होईल असं, शिक्षण पूर्ण होईल चित्रकलेचं असं काय वाटत नव्हतं। पण आमचे भारतमाळी सर यांनी भरपूर सपोर्ट केला। कधी असं फी पाहिजे वगैरे किंवा भरावी लागेल किंवा तुला जर खर्च होत असेल तर मी देतो, सगळं पुरवतो। यांनी सगळं मला पुरवलं। मला पूर्ण शिक्षण कंप्लीट करूपर्यंत यांनी रुपया पण मागितला नाही, त्यामुळे शिक्षण पूर्ण झालं माझं। आम्ही तेच विचारणार होतो की भारतमाळी सरांच्या सावित्रीबाई फुले कला महाविद्यालयात तू शिक्षण घेतलं असं समजलं। तिथं कुठलं शिक्षण घेतलंयस, म्हणजे फाउंडेशन केलंय का काय केलंय नेमकं? माझं पहिल्यांदा फाउंडेशन झालं। फाउंडेशन नंतर JD आर्टला ॲडमिशन घेतलं। एक JD आर्ट 5 वर्ष केलं, त्यानंतर DPED केलं। DPED पूर्ण झालं। आता ह्यानंतर आता जो यशवंतराव होळकरांचा अश्वारूढ चित्र तू काढलेलं आहे, अतिशय सुंदर चित्र आता आपण सगळ्यांनी पाहिलं आणि आमच्या दर्शकांना मी स्क्रीनवर पण ते दाखवणार आहे। हे चित्र काढण्याची सुरुवात कशी झाली होती आणि किती काल लागला, काय अडचणी आल्या, त्यांच्या चित्र काढताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा काय काय अभ्यास करावा लागला? चित्र सहजासहजी झालं नाही, भरपूर कालावधी गेला। कमीत कमी 6 महिने गेले या चित्रासाठी। तर पहिल्यांदा प्रयत्न केलता, चित्र पूर्ण केलं तर साहेब पडळकर साहेब, आमदार साहेब घरी आलते त्यावेळेस बघण्यासाठी चित्र। तर त्यांना थोड्या त्रुटी जाणवल्या, पण त्यांच्या हिशोबाने ते पूर्णपणे छान होतं चित्र। तरी पण थोड्याशा त्रुटी जाणवल्या, पण त्या त्रुटी पूर्ण करणं गरजेचं होतं। कारण साहेबांचं म्हणणं होतं की एकदा हे चित्र असं बनवायचंय की इथून पुढं अश्वारूढ पहिलं यशवंतराव होळकरांचं चित्र हे भारतभर गाजावं, आणि त्यासाठी पुनश्च प्रयत्न म्हणून दुसरं चित्र मी हाती घेतलं। तर दुसऱ्यांदा चित्र केलं तर त्याच्यामध्ये आमची एक पुण्याची संस्था आहे खंडेराय फाउंडेशन म्हणून, त्यातली एक 5 ते 6 जण लोक म्हणजे इतिहासकार आहेत, ते चांगलं त्यांचं त्याच्यावरती प्रभुत्व आहे। तर त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास केला भरपूर, कसं पाहिजे चित्र, काय पाहिजे, त्याच्यावरती अभ्यास करून परत ते चित्र हाती घेतलं। तर ते चित्र पूर्ण झालं आणि साहेबांना पहिल्या ह्याच्यातच ते भावलं, बघितल्या आमदार साहेबांना। तर ते म्हणले की ओके, आज प्रकाशन आपण घेऊया त्या ठिकाणी। आज एवढ्या मोठ्या लोकांच्या हस्ते तुझ्या चित्राचं प्रकाशन झालेलं आहे, अनावरण झालेलं आहे, कसा अनुभव होता? मला फक्त हेच अपेक्षित होतं की काम, मला ज्यावेळेस पडळकर साहेबांचा पहिल्यांदा फोन आला की आसिफजी तुमचं अहिल्यादेवींचं चित्र पहिलं खूप गाजलं आणि आपल्याला अजून एक काम करायचं आहे, यशवंतराव होळकरांचं अश्वारूढ चित्र जे आत्तापर्यंत कुठंच अवेलेबल नाही, ते चित्र आपल्याला बनवायचं आहे। त्यानंतर मला खूप आनंद झाला की साहेबांचं काम आहे। तर ते एक होतं की खूप मन लावून केलं काम, की मला त्यांचं काम करायचंच होतं कसल्या बरोबर, त्यामुळे ते खूप छान पण झालं चित्र, मनापासून केलं, त्यामुळे ते एकदम मस्त झालं चित्र। तुझ्या महाविद्यालयाचे सर, तुझे गुरु माळी सर पण इथं उपस्थित आहेत। माळी सर, आज तुमचा विद्यार्थी आज एवढ्या मोठ्या प्रसिद्धीच्या वलयामध्ये आहे, कसं वाटतंय, काय अनुभव? खरं तर 1996 साली जेव्हा पंढरपूरसारख्या ठिकाणी ज्या कलेपासून माझं शिक्षण वंचित राहिलं, त्यासाठी मी जे सावित्रीबाई फुले कला महाविद्यालय पंढरपूरमध्ये सुरू केलं महाराष्ट्रामध्ये, ते आजपर्यंत
हाच हेतू होता की ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातल्या विद्यार्थ्यासारखे करू शकतात काम आणि ते सुद्धा मोठे होऊ शकतात, आपलं स्किल घडवू शकतात. त्याप्रमाणे आशिफनं ज्या पद्धतीनं माझ्याकडे बोरगाववरनं आला आणि तो शिकायला लागला, त्यानंतर त्याची परिस्थिती बघून आम्ही जी काही हेल्प केली त्याला, आम्ही फी वगैरे ही गोष्ट बघितलीच नाही. त्याची जिद्द, शिकायची मेहनत आणि न लाजता त्यानं केलेलं परफॉर्मन्स आहे. खरं तर एक दिवशी माझ्या कुटुंबासह मी हॉटेल कामतमध्ये जेवायला गेलतो आणि मला नेमका तो वेटर म्हणा. त्यावेळेस मी उठून त्या मालकाला विनंती केली की बाबा तो माझ्या संग आज जेवाय बसणार आहे, आणि मी माझी फॅमिली घेऊन त्याला जेवाय घेऊन बसलो. आणि ह्या भागात पंढरपूरमध्ये पुणे, मुंबई, नागपूरपेक्षाही असे कलाकार घडू शकतात, ह्याचे आज खऱ्या अर्थानं पोचपावते यशवंतराव होळकरांचं पोर्ट्रेट लाईफ या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी घडवलेलं आहे. हे वाचून मी आजपर्यंत जी काही कलेची सेवा केली त्याची मला आज विठ्ठलाने पोचपावती दिली. भले माझ्या महाविद्यालयाला अनुदान येऊ द्या ना येऊ द्या, पण जे मला कारण दाखवायचं होतं ते माझ्या आशिफनं दाखवलं. त्यात मला खूप अभिमान वाटतो. आणि त्यापेक्षा अजून एक अभिमान वाटतोय की कुलकर्णी सारखा एक पत्रकार, TV चॅनलवाला आमची आज मुलाखत जाणून घेतोय की तुम्हाला कलेचे किती गोडे आहे आणि किती निर्णय देत आहे, त्यातून हे निर्माण होते. तुमचे पण तेवढेच मला आभार मानावे वाटतात. असेच सर्व मीडियाने जर ग्रामीण भागातल्या लोकांना प्रोत्साहित केलं तर तळागाळातले कलाकार माझेच नाही तर इतर शिक्षकांचे सुद्धा उदयास येतील, एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं. आसिफ, जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे की काय भविष्यातले प्लॅन काय आहेत? आता कसं आहे, तू अतिशय कष्टातून, गरिबीतून तुझी कला जोपासत आलेली आहेस. खरं तर एक शेर आहे असा की या घराचा गुन्हेगार होता, बाप माझा कलाकार होता. कारण कलाकार नेहमीच म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी एका जागी नांदत नाहीत असं म्हटलं जातं. तू कलाकार आहेस, भविष्यातले प्लॅन काय आहेत तुझे? तुझ्या चित्रांचं कुठं प्रदर्शन करणे किंवा इंटरनॅशनल लेवलपर्यंत चित्र पोहोचवणे, यासाठी काय प्लॅन केलं आहेस का? ते पहिल्यापासून स्वप्न आहेच, पण ते लवकर पूर्ण होईल बघू, प्रयत्न चालू आहे. पण एक्झिबिशन हे करायचंच आहे. खूप चित्रांचं एक्झिबिशन भरवायचं आहे मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा मुंबई, पुणे, सिटी अशा मोठमोठ्या गॅलरीमध्ये भरवायचं. पण ते तुर्तास शक्य नाही कारण परिस्थितीमुळे नाही शक्य, पण ते होऊ शकतंय आणि ते मी प्रयत्न करणार आहे. इथून पुढं तर कायम ते प्रयत्न राहील. मला त्यात आणखी एक ॲडिशन करायचं असं होतं की तू ग्रामीण भागातून आलेला आहेस आणि आपण ग्रामीण भागातले लोक हे एकतर म्हणजे श्रद्धाळू असतो, त्याचबरोबर साधे भोळे असतो. तर तुझ्या चित्राच्या माध्यमातून तू महाराष्ट्राचं ग्रामीण जनजीवन आणि आपला इतिहास, खूप मोठा दैदिप्यमान इतिहास आहे, हे जर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेस का? त्या संदर्भात काही केलं? नक्कीच. कारण इथून पुढं जे आपला मूळ इतिहास आहे, महत्त्वाचा इतिहास जो आहे तो चित्ररूपी मांडेन मी इथून पुढं पण. आणि जो ग्रामीण जीवन आहे, साधेपणा जो आहे आपल्यातला, तो सुद्धा माझ्या चित्रातून पुढे दिसेल असा प्रयत्न राहील माझा. तेवढं करेल. नक्कीच तुझ्या संपूर्ण कारकिर्दीसाठी शिवशाही न्यूजच्या वतीनं मी तुला शुभेच्छा देतो. खरं तर कलाकार हे काही फक्त एका ठराविक समाजात किंवा ठराविक भागातच जन्माला येतात असं नाही, तर कलाकार हे हिऱ्यासारखे जागोजागी सापडतात आपल्याला. परंतु त्या हिऱ्याला ओळखून माळीसरांसारखे काही रत्नपारखी त्यातले कलाकार निवडतात आणि ते जगासमोर पेश करतात आणि मग आसिफसारखे हिरे समाजात दिमाखानं चमकू लागतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.